ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. मधमाशी पालन हा शेतीपूरक व्यवसायही आहे. मध आणि मेण तर मिळतंच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बागायती पिकं, भाजीपाला आणि तेलबियांच्या उत्पादनात वाढ होते. कोकणामध्ये नारळ, आंबा, काजू बागायतदारांशिवाय इतर शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढीसाठी रत्नागिरीतील भाटे येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र हे शास्त्रीय पद्धतीने मधमाशी पालन प्रशिक्षण आणि इतर प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. कोकण हा जैवविविधतेने संपूर्ण असा प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये नारळ, काजू, आंबा, सुपारी या प्रमुख पिकांची लागवड करण्यात येत आहे. या प्रमुख पिकांवरती उत्पादन वाढण्यासाठी किंवा प्रमुख पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी मधमाशा ह्या महत्त्वाचा रोल प्ले करतात किंवा मधमाशांची फार आवश्यकता असते. आणि म्हणून या महत्त्वाच्या मधमाशावरती या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रामध्ये संशोधन कार्य सुरू आहे. तर ते या मधमाशा कुठल्या कुठल्या आहे तर याबद्दलची आपण माहिती आता पुढे घेऊया. कोकणातील वातावरणाला पूरक अशा डंखविरहित मधमाशांच्या प्रजातींच्या वसाहती नैसर्गिक अधिवासातून घेऊन संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हे सापळे आपण विकसित केल्याचं डॉक्टर वानखेडे सांगतात. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे येथे विकसित करण्यात आलेलं बी कॅप्चरिंग तंत्र म्हणजे नैसर्गिक अधिवासामध्ये असणारी डंखविरहित मधमाशीची वसाहत बाहेर काढण्याचं तंत्रचा वापर करून आम्ही या प्रक्षेत्रावरती उपलब्ध असणाऱ्या ज्या नैसर्गिक वसाहती होत्या तर त्या या वेगवेगळ्या सापळे तयार करून या ठिकाणी काढून आणल्या तुम्हाला दिसून येतात. त्यामध्ये पहिलं तंत्र आहे हे बांबू सापळा आहे. हा बांबू सापळासुद्धा आम्ही त्या प्रक्षेत्रावर वापरून त्या ठिकाणी असणारी वसाहत आहे ती या ठिकाणी आम्ही कॅप्चर केलेली आहे. दुसरा हा जो सापळा आहे तर हा PVC ट्रॅप म्हणून आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे वसाहत आतमध्ये असल्याचं दिसून येत आहे. तिसरा जो सापळा आहे हा फ्लोट बॉल म्हणून आहे. या फ्लोट बॉलचा सुद्धा वापर करून बी कॅप्चरिंग टेक्निकचा वापर करून वसाहत या ठिकाणी बंदिस्त केलेली आहे. नंतरचा हा जो आहे लाकडी पेटीचा सापळा आहे तर या ठिकाणी सुद्धा आम्ही त्या तंत्राचा वापर करून वसाहत या ठिकाणी कॅप्चर केलेली आहे किंवा बंदिस्त केलेली आहे. अशा प्रकारे या केंद्रावरती 50 वसाहती आम्ही या तंत्राचा वापर करून इथं कॅप्चर केलेले आहे. ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. कोकणात पूर्वीपासून वास्तव्यास असलेली डंखविरहित मधमाशी फळबागांमध्ये परागीकरणासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचं दिसून आलं आहे. म्हणून नैसर्गिक अधिवासातून वसाहत काढून तिचं जतन करण्याचं विशेष तंत्र या संशोधन केंद्राने विकसित केलं आहे. यासाठी PVC पाईपचा वापर सापळ्यासारखा करून नवीन वसाहत कशी तयार करता येते हे पाहूया. PVC पाईपप्रमाणे बांबू सापळ्यामध्येही या जातीची वसाहत चांगली विकसित होते. कोकण विभागात पूर्वीपासून वास्तव्यास असणारी आणि वर्षभर आढळून येणारी मधमाशी म्हणजे डंखविरहित मधमाशी होय. तिला आपण इंग्लिशमध्ये स्टिंगलेस बी असं म्हणतो. या मधमाशीच्या वसाहती झाडांच्या पोकळीमध्ये किंवा झाडांच्या ढोलीमध्ये, जुन्या ज्या भिंती असतात त्याच्या फटीमध्ये किंवा खिडक्यांच्या फटीमध्ये किंवा इलेक्ट्रिक पाईप किंवा इलेक्ट्रिक मीटर जे आहे बंद अवस्थेत असेल त्याच्या पाठीमागे किंवा ड्रेनेज पाईप जे बंद अवस्थेमध्ये आहे
तर अशा पाईपमध्ये यांच्या वसाहती आपल्याला दिसून येतात आणि त्या वसाहती आपल्याला बाहेर जर काढायच्या असेल आणि त्या आपल्या शेतामध्ये ठेवून जर उत्पादन वाढवायचं असेल तर ज्या ठिकाणी ज्या अधिवासामध्ये ह्या वसाहती असतात तर त्याची आपल्याला तोडफोड करावं लागते किंवा त्याचं तोडफोड करताना नुकसान होतं. तर ते नुकसान न करता त्या वसाहती त्या नैसर्गिक अधिवासातून सहज काढण्याचं तंत्र या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र या ठिकाणी केलेलं आहे. तर त्यामध्ये ही जी डंखविरहित मधमाशीची वसाहत आपल्याला या खोडामध्ये दिसून येत आहे. हिला जर बाहेर काढायचं असेल तर या आकाराचा आपल्याला PVC पाईप किंवा हायू किंवा सापळा आपल्याला असा तयार करावा लागतो. या सापळ्याचे 2 भाग असतात. एक भाग हा खालील बाजू आणि दुसरा भाग हा वरील बाजू आहे. खालील भागाच्या PVC पाईपची जी लांबी आहे हे साधारणतः 20 सेंटीमीटर असायला पाहिजे आणि त्याचा व्यास जो आहे हा 3 इंच डायमीटर त्याचा असायला पाहिजे. वरचा जो सापळा आहे हा किंवा पाईप आहे PVC पाईप तर हा 18 सेंटीमीटर लांबीचा असायला पाहिजे आणि त्याचा व्यास जो आहे हा 2.5 इंच आकाराचा असायला पाहिजे. दोन्ही PVC पाईप कपलिंग डिव्हाइसनं हे एकत्र जोडून घेणं आवश्यक आहे आणि दोन्ही पाईपाच्या शेवटी एंड कॅप लावणं गरजेचं आहे. तर हा PVC पाईप सापळा आपल्याला तयार झालेला दिसतो. सापळ्याच्या पुढच्या बाजूला हे 5 ते 10 mm आकाराचं एक होल करायचं. हे मधमाशाचं प्रवेशद्वार असते. यामधून मधमाशा आतमध्ये ये जा करत असतात. तसेच सापळ्याच्या पाठीमागच्या साईडनं हे 25 mm आकाराचं आपल्याला एक छिद्र करावं लागतं किंवा होल करावं लागतं. आता हा PVC पाईप हायू आपल्याकडे तयार आहे. मग आपल्याला हा 5 ते 8 इंचाचा PVC पाईप घ्यायचा असतो. त्याचा व्यास जो आहे हा 25 mm असायला पाहिजे. PVC पाईपच्या छोट्या पाईपचं एक टोक जे आहे या सापळ्याच्या आतमध्ये असं फिक्स करायचं आणि दुसरं जे टोक आहे ह्या नैसर्गिक अधिवासामध्ये असणारी जी वसाहत आहे त्याचे जे एंट्री आहे किंवा त्याचे प्रवेशद्वार आहे तर त्याच्यामध्ये फिक्स करायचं आणि हे सिमेंटने असं बंद करून टाकायचं म्हणजे मधमाशाला दुसरा ये जा करण्यासाठी मार्ग असू नये. असं जर आपण केला तर मधमाशांच्या रस्त्यामध्ये हा सापळा तयार झालेला दिसतो आपल्याला किंवा पोकळी तयार झालेली असते. मग मधमाशा त्या विचार करायला लागतात की पुढे जर पोकळी आहे तर एवढा लांबचा प्रवास कशाला करायचा. म्हणून मग कामकरी माशा या सापळ्यामध्ये येऊन इथे पिल्लांची कोठी किंवा ब्रूड सेलची निर्मिती करतात किंवा त्यांचं बांधकाम करतात. तसेच मध साठवणूक भांडे तयार करतात, परागकण साठवणूक भांडे तयार करतात आणि नंतर राणीला आमंत्रित करतात की पुढच्या सापळ्यामध्ये येऊन तो अंडे घालावून. मग राणी पुढच्या सापळ्यामध्ये येते आणि त्या ब्रूड सेलमध्ये अंडे घालण्याचं कार्य सुरू करते. अशा तऱ्हेनं हे साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये या सापळ्यामध्ये नवीन सापळ्यामध्ये वसाहत विकसित झाल्याचं आपल्याला दिसून येते. हा जर सापळा तुम्हाला वापरायचा नसेल तर दुसरा जो सापळा आहे हा बांबू सापळा म्हणून आहे. तर या बांबू सापळा या पद्धतीने आपण तयार करून घेतला तरी हे नैसर्गिक अधिवासामध्ये असणारी जी वसाहत आहे त्याला आपण बाहेर काढता येतं. तर त्यामध्ये तंत्र जे सारखंच आहे किंवा सेम तंत्र आपल्याला म्हणता येईल. फक्त बांबूच्या पाठीमागे एक 25 mm आकाराचा होल तयार करायचा. त्यामध्ये 5 ते 8 इंच लांबीचा PVC पाईप आतमध्ये त्याचं एक टोक आत घालायचं. दुसरं नैसर्गिक मधमाशीची वसाहत आहे त्यामध्ये फिक्स करायचं आणि पुढच्या साईडनं एक 5 ते 10 mm आकाराचं एक होल करायचं. म्हणजे मधमाशीला परत जाण्याच्या मार्गामध्ये हे बांबूचं पोकळी निर्माण झालेले दिसून येतं. मग मधमाशा त्या PVC पाईप सापळ्यामध्ये जे तंत्र वापरलेलं आहे त्याच पद्धतीने पुढे येऊन पिल्लांची कोठी तयार करते किंवा ब्रूड सेल तयार करतात, मधाचं भांडं तयार करतात किंवा परागकण साठवणूक भांडे तयार करतात आणि राणीला पुढे बोलावून ते राणी मग त्या ब्रूड सेलमध्ये अंडे घालण्याचं कार्य सुरू करते आणि अशा तऱ्हेने बांबू सापळ्यामध्ये सुद्धा वसाहत आपल्याला प्रस्थापित झाल्याचं दिसून येतं. मधमाशी म्हणजे डंख करणारी म्हणून तिच्याविषयीची भीती सर्वांच्याच मनात असते. पण या भीतीच्या पलीकडे आपण गेलो आणि तिचा जीवनक्रम समजून घेतला, तिला कशी हाताळायची याविषयीचं प्रशिक्षण घेतलं तर डंखविरहित मधमाशा नैसर्गिक अधिवासातून काढून आपल्या फळबागेत भाजीपाला पिकात त्यांच्या वसाहती वाढवता येतात. पृथ्वी तलावर मधमाशी हा अत्यंत उपयुक्त असा कीटक आहे. मधमाशी शब्दाचे जर विभाजन केले तर आपल्याला 2 उपशब्द मिळतात. एक मध आणि दुसरं माशी. मध हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे तर माशी म्हणजे डंख मारणे म्हणजे भीतीचा विषय असं जनसामान्यामध्ये ज्ञात आहे. परंतु आपण ज्या मधमाशीबद्दल बोलतो आहे ती म्हणजे डंखविरहित मधमाशी. या मधमाशींना डंख नाही, त्याच्यामुळे कुठल्याही आपल्याला हाताळताना इजा होत नाही.
परंतु या डंखविरहित मधमाशीची वसाहत जर आपल्याला हाताळायची असेल तर आपल्याकडे काही गोष्टी असणं आवश्यक आहे. जरी या मधमाशीला डंख नसला तरी मधमाशीला जर आपण त्रास देत असेल तर त्यांची हल्ला करण्याची प्रवृत्ती आहे आणि ही मधमाशीसुद्धा आपल्या वरती हल्ला करते, परंतु तिला डंख नसल्यामुळे आपल्याला कुठलीही इजा होत नाही. परंतु या मधमाशीच्या पायाला असणारे स्पाईन किंवा काटे, त्यामुळे ते आपल्या शरीरावरती असणारे केस जे आहे किंवा तोंडावरती असणारे केस जे आहे त्याला ते घट्ट आवळून धरते आणि म्हणून आपल्याला चिडचिड झाल्याचे दिसून येते, परंतु आपल्या शरीराला कुठलीही इजा होत नाही. आता डंखविरहित मधमाशीची वसाहत हाताळताना आपल्याला हातमोजे किंवा हँडग्लोव्ज घालणं गरजेचं आहे किंवा वापरणं गरजेचं आहे. तर त्याचा वापर आपण या ठिकाणी करूयात. त्यासोबतच आपल्या तोंडाला प्रोटेक्ट करण्यासाठी की तोंडाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला हे बी वेल्स वापरावं लागतं आहे. तर त्याचा आपण वापर करूया. आणि आता मधमाशीची जी पेटी आहे तर याला उघडण्यासाठी आपल्याला स्क्रूड्रायव्हरचा आपल्याला वापर करावा लागतं, कारण पेटीचा दरवाजा जो आहे तर त्याला रेझिननं असं घट्ट चिटकवलं जातं मधमाशीमार्फत आणि म्हणून ते काढण्यासाठी आपल्याला असा धारदार स्क्रूड्रायव्हरचा वापर करणं गरजेचं असतं. या ठिकाणी आपल्याला असंख्य कामकरी माशा तुम्हाला दिसून येतात. हे जे ब्रूड सेल आहे किंवा त्याला पिल्लांची कोठी आपल्याला म्हणतात, हे गोलाकार किंवा लंब गोलाकार दिसतात किंवा ज्वारीच्या दाण्यासारखे दिसून येतात. त्यामध्ये पिल्लं असतात कामकरी माशींचे आणि ह्या ठिकाणी हे परागकण साठवणूक भांडे आहे किंवा पोलन पॉट म्हणतात. या पाठीमागच्या साईडनं तुम्हाला हनी पॉट दिसून येतात किंवा मध साठवणूक भांडे असे दिसून येतात. असं या ठिकाणी या मधमाशीचं स्ट्रक्चर असतं किंवा संरचना असते. आमची माती आमची माणसं. मधमाशीचा अंडी, अळी, कोश आणि माशी याप्रमाणे विकसित झालेली वसाहत या पाईपमध्ये पाहायला मिळते. नैसर्गिक अधिवासातून डंखविरहित मधमाशीची वसाहत काढण्याची तंत्र याबद्दलची मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. प्रत्यक्षात त्या तंत्राचा वापर होतो की नाही किंवा ती वसाहत कशी विकसित होते तर याबद्दलचं आपण प्रात्यक्षिक आता बघणार आहोत. माझे सहकारी श्री अंकुश तळेकर हे तुम्हाला काढून दाखवणार आहेत. हे भिंतीच्या आतमध्ये असणारे डंखविरहित मधमाशीची वसाहत त्या PVC पाईप सापळ्यामध्ये आपल्याला विकसित झाल्याचं दिसून येणार आहे. तर ते आम्ही आता सापळा जो आहे तो तुम्हाला खोलून दाखवणार आहोत. ती पाईप ट्रॅपमध्ये ही वसाहत विकसित झालेलं दिसून येतं, कारण ह्या प्रवेशद्वार जो आहे याच्यावरती हे प्रवेश नलिका चांगल्या प्रकारे विकसित झालेला आपल्याला दिसून येतं आहे. पाठीमागच्या साईडने हे जो 25 mm व्यास होता आणि त्यामध्ये आपण 5 ते 8 इंच लांबीचा PVC पाईप टाकला होता, हे सुद्धा या ठिकाणी आपला स्ट्रक्चर दिसते. यामध्ये तुम्हाला ब्रूड सेल म्हणजे पिल्लांची कोटीसुद्धा दिसून येत आहे. आता या सापळ्याला आपण ओपन करूया, म्हणजे इतर त्याच्या ज्या अवस्था आहे किंवा स्टेजेस आहेत हे पूर्ण झालेले की नाही किंवा विकास झालेला की नाही तर याची आपल्याला माहिती या ठिकाणी घेता येईल आणि बघता येईल. या ठिकाणी हे वसाहत पूर्णतः विकसित झालेलं आपल्याला दिसून येतं. हे तपकिरी रंगाचे जे तुम्हाला भांडे दिसत आहेत याला परागकण साठवणूक भांडे असं आपल्याला म्हणता येतं किंवा ते दिसून येतात. तसेच या ठिकाणी मध साठवणूक भांडे या ठिकाणी दिसून येतात आहे, त्याला मधाचे भांडे असं म्हटलं जातं. याच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर आतमध्ये पिल्लांची कोठी किंवा ब्रूड सेल आपल्याला दिसून येत आहे. त्यामध्ये त्या ब्रूड सेलमध्ये आपल्याला कामकरी माशीची अंडी दिसतात, त्याच्यामध्ये अळ्या दिसतात, त्याचे कोश दिसतात आणि प्रौढ कामकरी माशा तुम्हाला बाहेर वावरताना दिसून येतात. या वसाहतीमध्ये एक राणी माशी असते आणि ते पूर्ण वसाहतीचं नियंत्रण करत असते. तसेच नर माशासुद्धा आतमध्ये असतात. एकदा नर माशी आणि राणी माशीचं मिलन झालं की राणी तिच्या पिशवीमध्ये आयुष्यभर शुक्राणूचं जतन करते आणि जेव्हा तिला हवं असते तर त्या पद्धतीने ते अंड्याचं फलित करते आणि त्या फलितातून कामकरी माशा नर माशांचा जन्म होत असतो. या वसाहतीमध्ये तयार झालेलं मध हे तुम्हाला काढून दाखवणार आहेत. तर हे जे तुम्हाला भांडे दिसतात तर हे गडद तपकिरी रंगाचे असतात आणि त्याला मधाचे भांडे असं म्हणतात किंवा हनी पॉट असं म्हटलं जातं. तर हे भांडे जर या ठिकाणी असे
तर या ठिकाणी आपण ह्या वसाहतीमध्ये जो मध तयार झालेला आहे तर ते आपल्याला या ठिकाणी गळताना दिसून येत आहे. तर हा मध जो आहे हा अत्यंत उपयुक्त मध आहे. याला फार औषधी गुणधर्म आहेत आणि पौष्टिक मूल्य असल्यामुळे बाजारामध्ये या मधाची किंमत साधारणतः 2,500 ते 3,000 रुपये प्रति किलोचा दर त्या मधाला मिळतो आहे. आणि याच्यामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे याचा वापर औषधी तयार करण्याच्या ज्या कंपन्या आहेत किंवा इंडस्ट्री आहेत तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येत आहे. एका विकसित झालेल्या वसाहतीमधून आपल्याला साधारणतः 200 ते 500 ग्रॅम मध मिळू शकतो. त्या मधमाशीच्या ज्या अवस्था आहेत या सगळ्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत. आता ज्या ठिकाणी ही वसाहत काढलेली आहे त्या ठिकाणी परत ते आम्ही त्या ठिकाणी ठेवत आहोत. मूळ अधिवासामधून ही वसाहत आपण जेव्हा काढली होती तर तेव्हा कामकरी माश्या बाहेर जातात किंवा परागकण आणण्यासाठी बाहेर जातात किंवा प्रोपोलिस बाहेर आणण्यासाठी आणण्यासाठी बाहेर जातात. तर ते त्यांना मूळ सापळा त्याने दिसत नव्हत्या म्हणून त्या अस्ताव्यस्त अवस्थेत आपल्याला दिसून येत होत्या. आता ती वसाहत ज्या सापळ्यामध्ये विकसित झालेली होती तो सापळा आपण परत तिथे ठेवला तर त्या प्रवेश नलिकेमध्ये आता परत त्या कामकरी माशांचं जाणं येणं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल आणि त्यांची जी स्टेज आहे की त्यांची अवस्था जी आहे पूर्ण पूर्वपदावरती आल्याचं आपल्याला दिसून येईल. बांबू सापळ्यामध्ये पूर्ण विकसित झालेली ही वसाहत आहे. एकंदरीत या मधमाशीचं संवर्धन सहज उपलब्ध होणाऱ्या साधनांमध्ये करता येणं शक्य आहे. कॉलनी कॅप्चरिंग टेक्निक या तंत्रज्ञानाचा वापर करून बांबू सापळ्यांमध्ये डंखविरहित मधमाशीची वसाहत विकसित झाल्याचं प्रत्यक्षात आपण या ठिकाणी बघणार आहोत. यापूर्वी PVC पाईप ट्रॅपमध्ये वसाहत विकसित झाल्याचं तुम्हाला दाखवलं होतं. आता बांबू सापळ्यामध्ये डंखविरहित मधमाशीची वसाहत विकसित झाल्याचे आपल्याला या ठिकाणी आपण बघणार आहोत. वसाहत या ठिकाणी पूर्णतः विकसित झालेल्या दिसून येतात. या ठिकाणी हे मध साठवणूक भांडे दिसून येतात, आपल्याला हनीपॉट म्हणतो. यापासून साधारणतः आपल्याला 500 ग्रॅमपर्यंत मध मिळू शकते. एवढी ही वसाहत या ठिकाणी विकसित झाल्याचं दिसून येतं. हे ब्रूड चेंबर आहे किंवा याला पिलांची कोठी असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी या मधमाशीची अंडी अवस्था, अळी अवस्था, कोश अवस्था हे पूर्ण होतं आहे आणि त्यामधून मग हे प्रौढ कामकरी मासे आपल्याला बाहेर आल्याचं दिसून येतं आहे. हे इथे परागकण साठवणूक भांडे या ठिकाणी दिसून येतं आहे. तर अशा प्रकारे हे पूर्ण वसाहत आहे हे विकसित झाल्याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तर ह्या बांबू सापळ्यामध्ये हे डंखविरहित मधमाशीची वसाहत पूर्णतः विकसित झालेला दिसून येतं आहे. कुठेही आपल्याला स्पेस दिसत नाही किंवा जागा मोकळी दिसत नाही. हे हनीपॉट आहे किंवा मध साठवणूक भांडे तुम्हाला दिसून येते. हे गडद तपकिरी रंगाचे असतात आणि हे भांडे जे आहे याच्यापासून जर मध काढलं आपण तर साधारणतः आपल्याला 500 ग्रॅमच्या पुढे मध या ठिकाणी मिळू शकते. हे तपकिरी रंगाचे ज्वारीसारखे जे दाणे दिसतात याला ब्रूड सेल म्हणतात किंवा पिल्लांची कोठी असं म्हणतात. या कोठीमध्ये कामकरी माशाचा जीवनक्रम पूर्ण होत असतो. त्यामध्ये अंडी अवस्था आतमध्ये होत असते, अळी अवस्थासुद्धा या सेलमध्ये तयार होत असते आणि कोश अवस्थासुद्धा या सेलमध्ये तयार होतात. आणि या कोशामध्ये हे जे आहे कामकरी माशा हे प्रौढ अवस्थेत जातात आणि त्याच्यातून मग आपल्याला ह्या प्रौढ कामकरी माशा बाहेर आल्याचं दिसून येतात. हे या ठिकाणी तुम्हाला गडद तपकिरी रंगाचे ते दिसतात किंवा पावडर या ठिकाणी दिसून येतात. तर हे पोलन पॉट याला असं म्हटलं जातं किंवा परागकण साठवणूक भांडे असं म्हटलं जाते. तर शेतकऱ्यांनी ह्या बांबू सापळ्याचा सुद्धा वापर करून हे नैसर्गिक अधिवासामध्ये असणारी डंखविरहित मधमाशीची वसाहत सुद्धा त्यांना ते कॅप्चर करता येतं आणि त्यांच्या बागेमध्ये ठेवून हे त्यांच्या पिकाचं उत्पादन वाढवून त्यांना आर्थिक नफा मिळवता येते. आमची माती आमची माणसं. डंखविरहित मधमाशीच्या नैसर्गिक वसाहतीचं संगोपन करून त्या वसाहतींचं विभाजन करून आपल्या शेतात त्यांची संख्या वाढवावी. हे विभाजन कसं केलं जातं हे पाहूया. एका मधमाशीच्या वसाहतीचे जर विभाजन आपल्याला करायचे असेल तर मूळ जे वसाहत आहे पूर्ण विकसित झालेली असायला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला पूर्ण वसाहत विकसित झालेली दिसून येते आणि विशेषतः यामध्ये एक राणी माशी
आणि त्याच्यामध्ये जन्म घेत असणारे राणी माशीचे घरं म्हणजे राणी कोठी आपण म्हणतो, तर हे असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की इथे जन्म घेत असणाऱ्या राणी माशीच्या कोठी किंवा राणी घरे इथे आपल्याला दिसून येतं. हे साधारणतः सोयाबीनचा जो दाणा असतो तर त्या आकाराचा आपल्याला दिसून असतो, म्हणजे ब्रूड सेलपेक्षा आकाराने ते मोठे असतात. ब्रूड सेल ज्वारीच्या दाण्यासारखे, तर राणी कोठी हे जे आहे तर सोयाबीनच्या दाण्याच्या आकाराचे आपल्याला दिसून येते आणि हे या ठिकाणी आहे. म्हणून या पेटीचे जरा विभाजन करायचे असेल तर आपल्याकडे एक रिकामी पेटी असणं गरजेचं आहे. तर त्या रिकाम्या पेटीचा वापर करून आपण ह्या पेटीचे विभाजन करू शकतो. नवीन पेटीमध्ये जुन्या पेटीमधून पराक्कम साठवणूक भांडे साधारणतः 20 नग घ्यावे लागतात. त्यानंतर जुन्या पेटीमधून साधारणतः मध साठवणूक भांडे जे आहे तर हे सुद्धा आपल्याला 20 भांडे किंवा 20 हनीपॉट ते घेणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. त्यासोबतच ब्रूड सेल म्हणजे हे पिलांची कोठी जी आहे हे सुद्धा त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं असते. त्यामध्ये राणी नसल्याची खात्री करणे गरजेचं आहे आणि यासोबतच यामध्ये प्रौढ कामकरी मासे आहे ह्यासुद्धा 60 असणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राणी जन्म घेत असणारी कोठी किंवा राणी घर क्वीन सेल आपण जे म्हणतो तर ते सुद्धा नवीन वसाहतीमध्ये ठेवणं किंवा टाकणं गरजेचं असतं. तर या ठिकाणी आपल्याला हे राणी घर दिसून येत आहे. ही आपण नवीन वसाहतीमध्ये ठेवतो आहे. त्यामधून जे राणी जन्माला येईल आणि ती मग या नवीन सेल बांधकाम या ठिकाणी होईल, त्यामध्ये मग ती राणी आपली अंडी देऊन ही वसाहत विकसित झाल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि हा जो दरवाजा आहे किंवा झाकण आहे हे त्याला बंद करून ठेवायचं. इथे टाकलेले आपण जे हनीपॉट आहे किंवा मध साठवणूक भांडे आहे हे फुटलेले नसेल किंवा मध इतरत्र पसरलं नसेल याची खात्री करावी. आणि नंतर मग ही पेटी जी आहे नवीन पेटी एका विशेष जागी किंवा ज्या ठिकाणी तिला प्रोटेक्शन मिळेल, जिथे तिचे शत्रुकिडे नसणार. शत्रुकिडे म्हणजे उदाहरणार्थ वास्प जो किडा आहे तो त्या ठिकाणी नसेल, मुंग्या नसेल, मुंग्या महत्त्वाचा शत्रू आहे याच्यावरती, तो नसेल याची खात्री करावी. आणि ज्या ठिकाणी आपण ते लटकवणार आहे तर त्या ठिकाणी मुंग्यांची पावडर वगैरे टाकली तर मुंग्या त्या पेटीच्या आत जाणार नाही आणि ते वसाहतीला इजा करणार नाही किंवा त्याला कुठल्या प्रकारे त्रास देणार नाही. अशा प्रकारे ही नवीन पेटीमध्ये वसाहत विकसित झालेला आपल्याला दिसून येते. त्याला साधारणतः कालावधी जर राणी कोठी मध्ये राणी अवस्था जी आहे हे कोशावस्थेत असेल तर साधारणतः त्याला 20 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो. भिंतींच्या आत असलेली वसाहत मडक्यात विकसित झालेली आहे. कमी जागेत कमी खर्चात अशा प्रकारचं मधमाशी पालन शेतकरी सहज करू शकतात. भिंतीच्या आतमध्ये असणारी डंखविरहित मधमाशीची वसाहत मडक्याचा वापर करून किंवा अर्धन पॉटचा वापर करून याच्यामध्ये आपण कॅप्चर केल्याचं दिसून येते. हे मडकं आहे आणि या मडक्याला पाठीमागच्या साईडनं होल आहे जे 25 mm व्यास आहे त्याचा, आणि त्याच्यामध्ये आपण 5 इंच लांबीचा PVC पाईप टाकलेला आहे. एक टोक मडक्यामध्ये आणि दुसरं टोक या भिंतीच्या आतमध्ये आहे आणि त्यामुळे या भिंतीच्या आतमध्ये असणारी वसाहत जी आहे ती या ठिकाणी प्रस्थापित झाल्याचं आपल्याला दिसून येते आहे. इथे तुम्ही जर बघितले ह्या मधमाशींना ये जा करण्यासाठी हा दरवाजा आहे आणि हे जर मडक्याचं झाकण आपण उघडून बघितलं तर या मडक्यामध्ये पूर्ण वसाहत विस्थापित झालेली दिसते. या ठिकाणी तुम्हाला पिलांची कोठी म्हणजे ब्रूड सेल दिसून येतात, ते ज्वारीच्या दाण्यासारखे असतात. दुसरी यामध्ये पराक्कम साठवणूक भांडे किंवा पोलन पॉट या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि इथे असंख्य कामकरी माशा आपल्याला दिसून येतात. पूर्ण मडकं हे त्या वसाहतीने भरलेलं आपल्याला दिसून येत आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी या मडक्याचा वापर करून सुद्धा हे नैसर्गिक अधिवासामध्ये असणारे डंखविरहित मधमाशीचे वसाहत त्याला कॅप्चर करता येते आणि ते त्यांच्या बागेमध्ये ठेवून पिकाचे परागीकरण होऊन त्यांचं उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक नफा त्यांना मिळवता येतो. शेती आणि शेतकरी यांच्यासमोर उत्पादन वाढीच्या समस्या भेडसावत असताना परागीकरण करून पिकातील उत्पन्न वाढीसाठी मदत करणाऱ्या मधमाशी या घटकाला विसरून चालणार नाही. ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे उत्पादन वाढवून आर्थिक नफा जर मिळवायचा असेल तर त्यांनी ह्या डंखविरहित मधमाशी कॅप्चर करण्याचं तंत्र माहीत करून घेणं गरजेचं आहे.
ते तंत्र ते स्वतःही त्यांच्या घरच्या घरी तयार करू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ PVC पाईप ट्रॅप ते स्वतः घरच्या घरी तयार करू शकतात किंवा बांबू सापळे ते घरच्या घरी तयार करू शकतात. तसेच लाकडी पेटी ते घरच्या घरी तयार करू शकतात आणि ते सापळे ज्या ठिकाणी नैसर्गिक अधिवासांमध्ये डंखविरहित मधमाशीची वसाहत आहे तर तिथून ते वसाहत सहजरित्या बाहेर काढून ते वसाहत त्यांच्या मुख्य पिकामध्ये म्हणजे आंबा बागेत, काजू बागेत, नारळ बागेत जर ठेवले तर त्या पिकाचे परागीकरण होऊन उत्पादन वाढून त्या शेतकऱ्याला आर्थिक फायदा होऊ शकतो. म्हणून या शेतकऱ्यांनी या डंखविरहित मधमाशीच्या तंत्राचा अवलंब करणं फायदेशीर ठरणार आहे किंवा त्यांना ते आवश्यक असणार आहे. तर ह्या डंखविरहित मधमाशी पालन जर आपण केलं तर त्याच्यापासून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणारच आहे, परंतु हे एक रोजगार निर्मितीचे साधन आहे. ग्रामीण भागातील युवक आहे किंवा महिला आहे तर त्यांनी ह्या डंखविरहित मधमाशी पालनाचे सापळे तयार केले आणि त्यांची विक्री केली तर त्यांना तो आर्थिक नफा चांगल्या प्रकारे मिळू शकतो. तसेच या डंखविरहित मधमाशी पालनापासून जे मध मिळतो किंवा मेण मिळतो हा सुद्धा फार उपयुक्त आहे. त्याचीसुद्धा विक्री करून ते चांगला आर्थिक नफा मिळू शकते. कोकणामध्ये हे सापळे किंवा महाराष्ट्रामध्ये सापळे हे सहजरित्या आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून हे नैसर्गिक अधिवासामध्ये असणाऱ्या ज्या वसाहती आहे ते बाहेर काढून शेतकरी त्यांची विक्री करू शकतात आणि त्या पद्धतीने ते आर्थिक नफा मिळू शकतात. मधमाशीद्वारे वनस्पतीमध्ये होणारं परागीभवन आणि त्यातून मध, मेण, रॉयल जेली यासारखी उपउत्पादनंही मिळवता येतात. तेव्हा त्यांच्या संवर्धनाबरोबर शास्त्रीयदृष्ट्या त्यांचं पालन करून हा व्यवसाय वाढवण्यास आज मोठी संधी आहे.